मोठी बातमी निवडणुकीसाठी आतापर्यंत 6 टप्प्यात मतदान पार पडलं. आता 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज रोजी मतदान होणार आहे. यानंतर थेट 4 जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता अनेकांना आहे. अशातच राजकीय तज्ञांनी एक खळबळजनक दावा केला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 250 जागाही मिळवता येणार नाहीत, असं राजकीय विश्लेषक रवी श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडीला 259 जागा मिळू शकतात, असा दावाही श्रीवास्तव यांनी केला आहे. महाराष्ट्रात महायुतीचं सर्वात मोठं नुकसान होईल, असंही ते म्हणाले. राजकीय विश्लेषक रवी श्रीवास्तव यांनी नुकतीच एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण केलं. श्रीवास्तव म्हणाले, भाजपला या निवडणुकीत 250 जागाही जिंकता येणार नाहीत. त्यांच्या मित्रपक्षाला जवळपास 30 जागा मिळतील. भाजपप्रणित एनडीएला लोकसभेच्या एकूण 270 जागा मिळू शकतात, तर इंडिया आघाडी 259 जागा जिंकू शकते. 543 पैकी 23 जागा इतर पक्षांना जातील, असा अंदाज श्रीवास्तव यांनी बांधला. दक्षिण भारत, दिल्ली आणि बिहारमध्ये एनडीएपेक्षा इंडिया आघाडीला जास्त जागा मिळतील, असंही रवी श्रीवास्तव म्हणाले. रवी श्रीवास्तव यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरही महत्त्वाचं भाष्य केलं. ते म्हणाले, महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक जागांचं नुकसान होईल. महायुतीचे फक्त 12 जागांवरील उमेदवार निवडून येतील. यात भाजपचे 8, शिंदे गटाचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 2 उमेदवार निवडून येतील. दुसरीकडे महाविकास आघाडीचे 36 उमेदवार निवडून येतील. यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 16 जागा, काँग्रेसला 14 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 6 उमेदवार निवडून येतील. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपचं 29 जागांवर नुकसान होईल, असंही रवी श्रीवास्तव म्हणाले. दरम्यान, निवडणुकीच्या निकालांबाबत राजकीय विश्लेषकांचे अंदाज नेहमीच अचूक नसतात. मात्र, काही वेळा त्यांनी सांगितलेली आकडेवारी निकालाच्या जवळपास पोहोचते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत आतापर्यंत अनेक विश्लेषकांनी वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. त्यामुळे नेमका कोणाचा अंदाज खरा ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.